नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. या ठिकाणी धन्वंतरी पूजन घेणार आहोत. मी माननीय अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष यांना विनंती करतो की माननीय आमदार साहेब, प्राध्यापक दिगंबर डॉक्टर पलीकडे जा. आमदार साहेब पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. संजयराव पहिल्या महिला अध्यक्ष आहेत आणि आवर्जून महिलांसाठी हा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात आयोजन केलं याचं. काम वाढले डॉक्टरांची आवडीची गोष्ट. धम धन्वंतरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. धन्वंतरये अमृतकलशहस्ताय. सर्वामय विनाशाय त्रैलोक्यनाथाय महाविष्णवे स्वाहा स्वाहा स्वाहा. शङ्खं चक्रं जलौकां ददतवृतघटं चारुनेत्रं कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसत् चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं निखिलगदहर प्रौढदावाग्निलीलम्. यो विश्वं विदधाति पाति सततं. संवारयत्यञ्जसा सृष्ट्वा दिव्यमहौषधी च विविधान्. दूरीकरोत्यामया विभ्राणो जलिना च कास्ति भुवने. एक मिनिट डॉक्टर पलीकडे आण सगळे. धन्वंतरी पूजनानंतर मी काही मोजक्या मान्यवरांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. यामध्ये पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार माननीय संजय जगताप यांनी व्यासपीठावर यायचं. त्यानंतर माननीय विजयरावजी कोलते, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सासवडच्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि आचार्य यात्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयरावजी कोलते
तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष प्राध्यापक दिगंबरजी दुर्गाडे यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आणि नियोजन समितीचे माजी सदस्य माननीय गिरीशजी जगताप यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. त्याचबरोबर सासवडच्या उपनगराध्यक्षा पुष्पाताई जगताप यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. इकडे इकडे या छोट्याशा हृदय अशा सत्कारानंतर इकडे इकडे पुन्हा एकदा गाण्यांना जोरात सुरुवात होईल आणि आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मी माननीय अध्यक्षांना आणि आमच्या कार्यकारिणीला डॉक्टर प्रवीण जगताप आणि सुमित काकडे यांना विनंती करतो की आपण उपस्थित मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. सर्वप्रथम पुरंदर हवेलीचे आमदार आदरणीय संजयजी जगताप वैशाली जगताप करतील आणि या संपूर्ण वाद्यवृंदासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. पुरंदर हवेलीचे दमदार तरुण तडफदार आमदार आदरणीय संजय जगताप यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी दिवाळी पहाट या कार्यक्रमाला सपत्नीक ते उपस्थित आहेत. त्याबद्दल असोसिएशनच्या वतीनं त्यांचं हार्दिक असं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे. विजयरावजी कोलते यांचा सत्कार डॉक्टर प्रवीण जगताप उपाध्यक्ष पुरंदर मेडिकल असोसिएशन यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे माजी अध्यक्ष PDCC बँक पुणे जिल्हा यांचा सत्कार डॉक्टर सुमित काकडे यांनी करावा आणि आमचे आणखीन एक उपाध्यक्ष डॉक्टर संजयजी गवळे यांनी मान्य गिरीजी जगताप उपजिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. या घरगुती अशा अत्यंत सलोख्याच्या एका हृदय अशा कार्यक्रमासाठी आपण सर्व मान्यवर या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपण सर्वांचे आभार मानतो आणि या कार्यक्रमाच्या बद्दलचं आपलं मत किंवा असोसिएशनला शुभेच्छा. आपल्या विनंतीला मान देऊन सूरसागर मोबाईल ह्या म्युझिकल ऑर्गनायझेशन फॉर ब्लाइंड पीपल हे ऑर्केस्ट्रा आपल्या विनंतीला मान देऊन आज येथे आले. तसं पाहिलं तर एवढ्या सकाळी पहाटे उठणे, त्या कंडिशनमध्ये तिथून सासवडला येणे आणि हा कार्यक्रम करणे ही फार मोठी कौतुकास्पद आणि आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. जरी ते रचनात्मक अंध असले, आपण मुद्दामून त्यांना एक मदत व्हावी, त्यांचं एक प्रमोशन व्हावं आणि एक समाजामध्ये चांगला संदेश जावा अशा दृष्टीने हा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा कौटुंबिक आणि आपलं गेट टुगेदर असंही व्हावं. तर ह्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल मी सर्व टीमचं सूरसागर म्युझिकलचे जे ऑर्गनायझेशन फॉर ब्लाइंड पीपल आहेत त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. ह्याच्यामध्ये आपल्याला ऑक्टोपॅड वादक जे आहेत हे शांताराम जाधव आमदार साहेब संजय जगताप साहेब यांना मी विनंती करतो की त्यांचं स्वागत त्यांनी करावं. स्वागत मी मान्य आमदार साहेब यांना विनंती करतो आपण करावं. लगेच हां, सर्वांना आपण मुद्दामून मोगरा आणि फुलांची रोपं देत आहोत.
की त्यांच्या जीवनामध्ये अजून चांगला मोगरा, त्यांच्याच नाही तर आपण सर्वांच्या जीवनामध्ये मोगरा फुलावा हा दृष्टिकोन हेतू ठेवून पुरंदर मेडिकल असोसिएशनने सर्वांना फुलांची मोगऱ्याची रोपं देत आहोत. त्यानंतर सिंगर आहेत भंडारी, त्यांचं स्वागत माननीय आपले विजय दादा कोलते यांना मी विनंती करतो, त्यांनी त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर ह्या कार्यक्रमाचे त्यांनी ज्यांनी आपल्याला कोऑर्डिनेशन केलं आणि आपल्याला वेळेमध्ये या कार्यक्रमाचं नियोजन करून दिलं, त्यांचं माननीय पूजा जाधव यांचं मी स्वागत कोलते दादा यांना विनंती करतो, त्यांनी करावं. मान्य शांताराम जाधव यांचं स्वागत मान्य दुर्गाडे सर यांना मी विनंती करतो, त्यांनी करावं. नंतर फ्लूट वादक आणि म्युझिक अरेंजर मान्य अंकुश जाधव यांचं स्वागत हे दुर्गाडे सर यांना मी विनंती करतो, आपण करावं. श्री व्यासपीठावर यायचं. पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या वतीनं त्यांचा देखील सत्कार आदरणीय आमदार संजयजी जगताप यांच्या हस्ते करण्यात येत आहे. त्यानंतर संजयजी जगताप यांना विनंती करतो, आपण करावं. आपल्याला सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल त्यांनी कायमच आपल्या पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या कार्यक्रमामध्ये कायम सहभाग घेतलेला आहे, मदतही केलेली आहे. त्याबद्दल सह्याद्री हॉस्पिटल आणि सर्व मी पुन्हा एकदा त्यांचं धन्यवाद मानतो. त्यानंतर माधव बिरारदार यांचंही स्वागत मान्य गिरीशप्पा जगताप यांना मी विनंती करतो, आपण करावं. नंतर योगेश वाघमारे हे मेलोडिका वादक आहेत आणि सिंगरही आहेत, त्यांचेही स्वागत मी गिरीशप्पांना विनंती करतो, आपण करावं. ढोलक आर्टिस्ट स्वप्नील पड्याल नंतर आशिष यादव आणि अक्षय पवार यांचे स्वागत मान्य दिरगाडे सर यांना मी विनंती करतो. साऊंड ऑपरेटर रामचंद्र तेलंग यांचे स्वागत मान्य दुर्गाडे सर मी यांना विनंती करतो, आपण करावं. अजून एक ढोलकी आर्टिस्ट महादेव गायकवाड यांचे स्वागत मान्य कोलते दादा मी यांना विनंती करतो, त्यांनी करावं. एक घ्या. आमचं आता प्लॅनिंग होता बरं का, न झोपण्याचा, पण म्हटलं बघा. सासवड नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक विजय शेठ वडणे, प्राध्यापक प्रदीप जगताप, संपादक पुरंदर न्यूज चॅनल श्रीमान सागरजी जगताप, नगरसेवक सासवड नगरपालिका, याचबरोबर या शहरातील उपस्थित सर्व मान्यवरांचं मी पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो.
पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा विजयरावजी कोलते यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. त्यांचंही पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या वतीनं हार्दिक असं स्वागत. विजयरावजी कोलते हे आचार्य अत्रे प्रतिष्ठान, थोर साहित्यिक, राजकारणी, विद्वान, चित्रपट महर्षी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष देखील होते. डॉक्टर बाळासाहेब वांडेकर यांचं सपत्नीक या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही हार्दिक स्वागत. हेमंतराव ताकवले पत्रकार हे देखील उपस्थित आहेत. त्यांचंही हार्दिक स्वागत. पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉक्टर वृषाली जगताप, उपाध्यक्ष डॉक्टर प्रवीण जगताप, जेजुरीचे उपाध्यक्ष डॉक्टर संजय गळवे, सचिव डॉक्टर सुमित काकडे या सर्वांच्या वतीनं आणि असोसिएशनच्या सर्व सदस्यांच्या वतीनं सूरसागर या वाद्यवृंदाचं आणि तमाम सासवडकर नागरिकांचं हार्दिक असं स्वागत. ज्याची वहिवाट शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली. जब प्रेम के दीपक जलते हो, सपने जब सच में बदलते हो, मन में हो मधुरता भावों की, जब हल्के फसले चाहों की, उत्साह की आभा होती है, उस रोज दिवाली होती है. जब प्रेम से गीत बुलाते हो, दुश्मन भी गले लगाते हो, जब किसी से वैर न हो, सब अपने हो कोई गैर न हो, अपनत्व की आभा होती है, उस रोज दिवाली होती है. दीपावलीच्या पर्वाच्या सर्व सासवडकर नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. थोड्याच वेळामध्ये सूरसागर पुणे प्रस्तुत या सुश्राव्य अशा संगीत मैफिलीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि या संगीत मैफिलीला सर्व कलाकार पुण्याहून आलेले आहेत. सगळ्यांची तयारी उत्तम झालेली आहे आणि थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल. एक सुरमयी अशी दिवाळी पहाट सूरसागर पुणे प्रस्तुत. सुश्राव्य अशी गाण्यांची मैफिल. या ठिकाणी आपण पाहताय की इथे वादकांपासून गायकांपर्यंत सगळ्या पुण्यातल्या अंध व्यक्ती ज्या आहेत त्यांना अंध तरी कसं म्हणायचं, केवळ डोळे नाहीत म्हणून अंध म्हणून चालणार नाही, ज्यांना दूरदृष्टी आहे, अंतर्मन जागा आहे, अशा माझ्या सगळ्या बंधू आणि भगिनींचं मी पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. मंगेश पाडगावकरांच्या या ओळी यांना अगदी लागू पडतात. मी पुन्हा एकदा आमचे डॉक्टर नितीन केंजळे आणि सौभाग्यवती केंजळे यांचं देखील आगमन झालेलं आहे जेजुरीहून. डॉक्टर विश्वास नाझिरकर, सर्व उपस्थितांचं हार्दिक स्वागत. दीपावलीच्या पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा. गजरामध्ये कलाकारांचं आपण स्वागत करूयात, त्यांना प्रोत्साहन देऊयात. स्वागतम सुस्वागतम. उजळून जावे दीप सारे, अंधकार सारा नाहीसा व्हावा. उजळून जावे दीप सारे, अंधकार सारा नाहीसा व्हावा. दुर्जन सारे नष्ट व्हावे, सज्जनांचा वास असावा. दुःख सारे नष्ट व्हावे, सुखाचा मळा फुलावा. सुसंगती सदा घडावी, माणसाचा देव भाव. पुरंदर मेडिकल असोसिएशन आणि सह्याद्री हॉस्पिटल हडपसर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी पहाट या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या निमित्ताने आपल्या सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक
अगदी मनापासून खरोखर शुभेच्छा. रसिका हो, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर वैशाली जगताप, वृषाली जगताप, माफ करा, उपाध्यक्ष डॉक्टर प्रवीण रामचंद्र जगताप, डॉक्टर संजय गळवे, सचिव डॉक्टर सुमित काकडे, खजिनदार डॉक्टर उमाकांत ढवळे, सर्व पदाधिकारी आणि सदस्य आणि सर्व नागरिक यांनी या ठिकाणी आम्हाला बोलावलं, आमचा सन्मान केला आणि या कार्यक्रमाला हा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्याची संधी दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचं आम्ही आभारी आहोत. आणि सादर करीत आहोत एक आगळा वेगळा, बहारदार, लज्जतदार, उत्साहवर्धक कार्यक्रम, ज्याचं नाव आहे सूर सागर. सूर सागर. रसिका हो, सर्वप्रथम कार्यक्रमाला बराच विलंब झालाय, त्याबद्दल संस्थेच्या वतीने आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो एका गणेश वंदनेने. ही गणेश वंदन आपल्यासाठी सादर करतायत अभिजित. आपण जोरदार टाळ्यांनी अभिजित यांचं स्वागत करावं आणि खरोखरच आपल्यालाही वाटेल की सूर निरागस स्वागत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेशू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. ज्या ठिकाणी मनसाय माझे, त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तिथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. गणपती शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक. शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक. ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती लीन निरंतर हो लीन निरंतर हो.
मोरया गजवदना तू सुख करता गजवदना तू दुख हरता गजवदना मोरया सुर निराग समो गणपति सूर निराग समो सुर सुमनानी भरली ओंजळ नित्य रीती भावी चरणावर ताने बात सुमधुर हासे आवतसे वाहो सुरातून ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती सुरपती निरंतर हो लीन निरंतर हो सुर निराग सुर निराग गणपती सुर निराग मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया गजवदना तू सुख करता गजवदना तू दुख हरता गजवदना मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया गजवदना तू सुख करता गजवदना तू दुख हरता गजवदना मोरया Ladies and gentlemen, first I would like to find out in which language do you prefer? Hindi, Marathi, English? मराठी पक्का पक्का लॉक किया जाए. लॉक किया जाए याला काय अर्थ आहे साहेब? मेजॉरिटी काहीच नाही तुमच्या बरोबर. जोरात हरकत नाही, आपण दोन्ही तिन्ही भाषांमध्ये बोलूया म्हणजे सगळ्यांनाच बरं वाटेल. हो ठीक आहे, मराठी आणि हिंदी. हा, डोंट वरी, काळजी करू नका. तो दोस्तों, ऐसे कहा जाता है कि आर्यभट्ट ने शून्य की खोज की, लेकिन उससे पहले जहां तक मेरी जानकारी है सन 86 में ब्रह्मगुप्त मुनि ने शून्य की खोज की है. इस बात को आप लोग ध्यान में रखें, ख्याल में रखें. ये भारत की संस्कृति बहुत पुरातन है, तकरीबन 10,000 वर्षों से भी पुरातन संस्कृति है और इस संस्कृति का हमें गर्व भी है और अभिमान भी है. तो ऐसा ही एक गीत जो हमारे अंदर की देशभक्ति को जगाता है, उस गीत को आपके सामने पेश करने जा रहे हैं. और इस गीत को हमने चुना है फिल्म पूरब पश्चिम से. आपके लिए पेश करेंगे महादेव, जिन्हें हम प्यार से शंभो कहते हैं. मिटने से मिट नहीं सकती हस्ती दौरे जहां हमारा, मिटने से मिट नहीं सकती हस्ती दौरे जहां हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. क्या बात है
जब जीरो दिया मेरे भारत ने मेरे भारत ने दुनिया को तब जिनकी आई। तारों की भाषा भारत ने दुनिया को पहले सिखलाई। देता शमलो भारत तो यूं जान बेचाना मुश्किल था। धरती और चांद की दूरी का अंदाजा लगाना मुश्किल था। सभ्यता जहाँ पहले आई, सभ्यता जहाँ पहले आई। पहले जन्मी है जहाँ पे कला। अपना भारत वो भारत है जिसके पीछे संसार चला। संसार चला और आगे बढ़ा, यूं आगे बढ़ा बढ़ता ही गया। भगवान करे और बढ़े, बढ़ता ही रहे और फूल फले, बढ़ता ही रहे और फूल फले। और सुनाओ। जहाँ की रीत सदा मैं गीत वहाँ के गाता हूँ। भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ। है वीर जहाँ की सदा। जिसने जन्म लिया हो, जिस धरती पे जिसने जन्म लिया, ये सोच के मैं इतराता हूँ। भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ। है वीर जहाँ की सदा। गुरूंच्या अनुग्रहानंतर पावन झालेल्या ज्ञानेश्वर महाराजांनी त्यावेळी तो अभंग लिहिला ज्यावेळी त्यांना संपूर्ण ज्ञानाची प्राप्ती झाली आणि त्यावेळी त्यांना असं वाटलं की खरोखरच मोगऱ्याला बहर आलेला आहे,
मोगरा फुललेला आहे. हे ज्ञान किती आहे की फुले वेचिता बहरू कळियासी आला, म्हणजे लोकांना ज्यावेळेला आपण ज्ञान दिलं त्या ज्ञानाचा प्रसार झाला, ते ज्ञान वाढत गेलं, इतकं वाढत गेलं की ज्ञानाचा सडा पसरला आणि त्यातून पुन्हा कळ्या जन्माला आल्या आणि पुन्हा हा मोगरा असाच बहरत गेला, असाच वाढत गेला. अशाचा हा अभंग ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला बरंच काही सांगून दिलेलं आहे, सांगितलेलं आहे या अभंगामधून. आणि हा अभंग आपल्यासाठी सादर करतात या ग्रुपच्या संचालिका सौ पूजा सर. दोस्तों, जैसे हमारी संस्कृति पुरातन है वैसे ही इस देश में संतों की भी परंपरा बहुत पुरातन है, बहुत पुरानी है. और इन्हीं संतों में से एक संत जिनको हम साईं बाबा कहते हैं, साईनाथ कहते हैं, साईं राम कहते हैं, उन्होंने एक संदेश इस संसार को दिया कि उन्होंने कहा कि सबका मालिक एक है. वो जिस मस्जिद में रहते थे उस मस्जिद के छत पर घंटियां टंगी थी और उस मस्जिद की जमीन गोबर से पोछी गई थी. तो नीम के पेड़ के नीचे बैठकर वो लोगों को ज्ञान बांटते थे, ज्ञान देते थे. और उन्होंने इस बात का प्रचार और प्रसार किया कि ईश्वर सभी जगह पर एक है और सबका मालिक एक है. इसी आशय का एक गीत आपके सामने पेश करने जा रहे हैं. इस ग्रुप के डिप्टी डायरेक्टर, असिस्टेंट डायरेक्टर श्रीमान एस कुमार. मेडिकल असोसिएशन आणि सह्याद्री हॉस्पिटल पुणे या सगळ्यांना पुन्हा एकदा ऑर्केस्ट्रा सूरसागरच्या वतीने खूप खूप दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्यांनी आपल्या सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. थँक्यू. आणि सगळ्यांनी माझ्याबरोबर गीत गायला मदत केली तरी चालेल. असं समजा की मला काहीच येत नाही, त्यामुळे तुम्ही पण माझ्याबरोबर गा आणि मग गाण्याला फार मजा येईल. श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की. ओके.
बनती है तेरे दरबार में बिगड़ी हुई तकदीर बनती है। तारीफ तेरी निकली है दिल से, आई है बन के लब पे कवाली। शिरडी वाले साई बाबा आया है तेरे दर पे सवारी। शिरडी वाले साई बाबा आया है तेरे दर पे सवारी। लब में दुआएं आंखों में आंसू, दिल में उम्मीदें हर झोली खाली। शिरडी वाले साई बाबा आया है तेरे। गाइए सब लोग गाइए। शिरडी वाले साई बाबा आया है तेरे दर पे सवारी। दर पे सवारी। सवारी बाबा शिरडी वाले साई बाबा आया है तेरे दर पे सवारी। मेरे साईं देवा तेरे सब नाम लेवा। मेरे साई देवा तेरे सब नाम लेवा। जुदा इंसान सारे सभी तुझको है प्यारे। तुझे है याद सबकी, सुने पर याद सबकी। बड़ा हो कोई छोटा नहीं मायूस लौटा। अमीरों का सहारा गरीबों का गुजारा। तेरी रहमत का किस्सा माया अकबर क्या। दो दिन की दुनिया दुनिया है गुलशन फूल जाए सबका मालिक। शिरडी वाले साई बाबा आया है तेरे दर पे सवारी। खुदा की शान तुझ में दिखे भगवान तुझ में। खुदा की शान तुझ में दिखे भगवान तुझ में। तुझे सब मानते हैं तेरा घर जानते हैं। चले आते हैं दौड़े जो खुशकिस्मत है थोड़े। यह राही की मंजिल यह कश्ती का साहिल। जिसे सबने निकाला उसे तूने संभाला। जिसे सबने निकाला उसे तूने संभाला। मुझे
दाऊद शेख. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हाताने सांगा, हाताने. येस. दोस्तों, आजकल काफी सारा इलेक्ट्रॉनिक मीडिया हमारे बीच में इस तरह से बसा हुआ है कि हम लिखना भूल गए हैं. लेकिन मैं ये चाहता हूं कि लिखने की आदत डाल लेनी चाहिए, क्योंकि अगर हम एक रंग में लिखेंगे तो उसके हजारों रंग बन जाएंगे, और एक नज़र से हम उस लिखावट को देखेंगे तो उसके हजारों नज़ारे बन जाएंगे. ये मैं नहीं कहता हूं, ये गीत कहता है, जिस गीत को हमने लिया है फिल्म कन्यादान से. मैं ऐसी हस्ती को यहाँ पर इस गीत को गाने के लिए आमंत्रित करता हूँ, जो खुद एक कंप्यूटर ट्रेनर है और इस क्षेत्र में बहुत सारा उनका नाम है पुणे में. तो मैं उनको स्टेज पर आने की दावत दूंगा, जिनका नाम है श्रीमान अनिल कुमार. इस गीत से पहले चंद अल्फाज यहाँ पर अर्ज करना चाहूंगा. पानी में पत्थर ना फेंको, कोई उसी के लिए मरता है. पानी में पत्थर ना फेंको, कोई उसी के लिए मरता है. अपने चेहरे पे मुस्कान सजाए रखो, अपने चेहरे पे मुस्कान सजाए रखो, कोई उसी के लिए जीता है. लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए. लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए. सवेरा जब हुआ तो फूल बन गए, जो रात आई तो सितारे बन गए. लिखे जो खत तुझे कोई नगमा कहीं गुंजा, कहा दिल ने कि तू आई. कहीं चटकी गली कोई तू शर्माई. कहीं बिखरी कोई खुशबू लगाए जुल्फ लहराई. लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए. सवेरा जब हुआ तो फूल बन गए, जो रात आई तो सितारे बन गए. लिखे जो खत तुझे फिजा रंगी अदा रंगी, ये दिखलाना ये शर्माना, ये तन्हाई ये अंगड़ाई, ये बरखा के चले जाना. बना देगा नहीं किसको जवा जादू ये दीवाना. लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए. सवेरा जब हुआ तो फूल बन गए,
रसिको रफी साहेबांनी अनेक भाषांमध्ये विविध प्रकारची गाणी गायली आणि असं कधीही जाणवलं नाही ते त्या भाषेत ती त्यांची मातृभाषा नसेल किंवा असेल इतकी त्यांची त्या भाषेवर पकड होती. त्यांनी मराठी पण गाणी बरीच गायली. त्यातलं एक गाणं आता मी आपल्यासाठी सादर करीत आहोत. गीत आहे वंदना विटणकर यांचं. हे गीत मी आपल्यासाठी सादर करणार आहे. आता कुणीही टाळ्या वाजवायच्या नाहीत. गाणं आवडलं तर टाळ्या वाजवायच्या. शोधीशी मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी शोधशी मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी शोधशी मानवा रावळी मंदिरी. मेघ हे दाटती कोकणी अंबरी सूर्य येती कसे वाजते बासरी रोमरोमी तुले युग हे भुवरी दूर गायणी दूरती पंढरी शोधशी मानवा रावळी मंदिरी. अंधकार हसतो पागळी सावरणी पाहती निरसरे प्रेम संजीवनी ओवताली तुला साथ घाली कुणी कोण घे जाणुनी रूप हे ईश्वरी मानवा रावळी मंदिरी. भेटतो देवता पूजनी अर्चनी पुण्यकालामध्ये दारुणे मातुनी शोध रे दिव्यता आपल्या जीवनी आंधळा खेळ हा खेळशी कुटवरी शोधशी मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आपल्या अंतरी शोधशी मानवा रावळी मंदिरी. धन्यवाद. पुरातन आहे, जुना आहे आणि जुना असला तरीही तो तितकाच लोकप्रिय आहे आणि तितकाच महत्त्वाचा सुद्धा आहे. रसिको, बालजी पेंढारकर यांचा
अतिशय गाजलेला चित्रपट, दादा कोंडके यांचा पहिला चित्रपट, चित्रपटाचं नाव तांबडी माती. या चित्रपटाचं चित्रीकरण सातारा जिल्ह्यातील माहुली, ज्याला क्षेत्र माहुली असं म्हटलं जातं, त्या ठिकाणी झालेलं. अतिशय सुरस अशी ही कथा, एक अपूर्ण प्रेम कथा या चित्रपटात चित्रित करण्याचा भालजींनी प्रयत्न केलेला आहे. आणि दादांचा अभिनय हा वाखाणण्यासारखाच आहे, जरी तो पहिला चित्रपट असला तरी. त्यातलंच एक गाणं आपल्यासाठी सादर करीत आहोत. हे गाणं अशा गायकाने गायलं की ज्यांना खूप कमी गाण्याची संधी मिळाली, पण जितकी गाणी त्यांनी गायली ती नुसती लोकप्रिय झाली नाहीत, तर अजरामर सुद्धा झाली महाराजा. हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आपल्यासाठी सादर करतायत एस कुमार. आवडल्यास जरूर टाळ्यांचा प्रतिसाद द्या. पुरंदर मेडिकल असोसिएशन आणि सह्याद्री हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं आज या कार्यक्रमाचं आयोजन केले गेलेलं आहे. त्यानिमित्त अनेक पत्रकार व नगरसेवक किंवा इतर सगळे समाजातील प्रतिष्ठित मंडळींना सुद्धा आमंत्रित केलेलं आहे. त्या सर्वांचं इथे ऑर्केस्ट्रा सूरसागर आणि पुरंदर मेडिकल असोसिएशन आणि सह्याद्री हॉस्पिटल पुणे यांच्या वतीने एकदा जोरदार स्वागत व्हायला पाहिजे. ज्यांना ज्यांना ही गाणी आवडत असतील त्यांनी देणगी स्वरूपात काही मदत करायची ज्यांना इच्छा असेल ते सुद्धा हे करू शकतात. आणि आपल्याला गाणं आवडल्यानंतर कृपया एकच विनंती आहे की आवडलं तर जोरदार टाळ्या वाजवा आणि आमच्यामध्ये सामील व्हा. शिवा शिवाची बैल जोड जाई पैंजण आपली पुढं डौल मोराच्या मानाचा रे डौल मानाचा ये गवामाच्या मानाचा रे ये गवानाचा डौल मोराच्या मानाचा रे डौल मानाचा ये गरामाच्या बाणाचा रे ये गवानाचा तान सरकती हनम जोडी तान सरकती हनम जोडी कोण देवी हाती गोडी माझ्या राजा रे ये रामाच्या मानाचा रे ये गवानाचा. रामाच्या बाणाचा एक बाणाचा डौल मोराच्या मानाचा डौल मानाचा. पुरुष पर पुरटीची जोडी डाव पर पंचाचा मांडी माझ्या राजा रे डौल मोराच्या मानाचा रे डौल मानाचा ये गरमाच्या मानाचा रे ये गमानाचा. तान सर्जती हनाम जोडी तान सर्जती हनाम जोडी कोण नेमी हाती
मानाचा डौल मोराच्या मानाचा डौल मानाचा एक रामाच्या मानाचा एक मानाचा एक मानाचा एक मानाचा डौल मानाचा डौल मानाचा एक रामाच्या मानाचा एक मानाचा डौल मोराच्या मानाचा डौल मानाचा. Thank you. सती शंकराची माया विष्णू लक्ष्मीचा दया सती शंकराची माया विष्णू लक्ष्मीचा दया पुरुष प्रकृतीची जोडी पुरुष प्रकृतीची जोडी डाव परपंचाचा माडी माझ्या खाजात डौल मोराच्या मानाचा डौल मानाचा एक रामाच्या मानाचा एक मानाचा तान सत्याची घालाम जोडी तान सत्याची घालाम जोडी कोणनी विकहाची गोड माझ्या राजात एक रामाच्या मानाचा एक मानाचा डौल मानाचा डौल मानाचा एक मानाचा एक मानाचा एक रामाच्या मानाचा एक मानाचा डौल मोराच्या मानाचा डौल मानाचा. वा 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 वा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. उत्तरोत्तर रंगणारी ही संगीत मैफिल या ठिकाणी या सगळ्या वादकांचं वादन अतिशय चांगलं आहे. इनफॅक्ट मला आमच्या सासवड नगरीचे ज्येष्ठ नगरसेवक आदरणीय संजय गणपतराव जगताप यांनी सांगितलं की यांना दृष्टी जरी नसली डोळे जरी नसले तरी वादनावर प्रत्येक वाद्यावर त्यांचा अतिशय जबरदस्त हात बसलेला आहे. या सगळ्या वादकांसाठी त्यांनी 1500 रुपये रोख बक्षीस या ठिकाणी जाहीर केलंय. आणि पहिलं जे गाणं झालं है प्रीत जहां की रीत सदा शंभू यांना 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर त्यांनी केलेलं आहे. आणि आत्ताच्या या शेतकरी गीतासाठी आमचे ज्येष्ठ शेतकरी आणि उद्योजक RD नाना जगताप यांनी देखील 500 रुपयांचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. अशी रोख 2500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आपल्याला सुपूर्द करतो. धन्यवाद. असंच प्रोत्साहन देत राहा. ही मैफिल उत्तरोत्तर रंगत जाणार आहे. धन्यवाद. सुरू करा पुढे. ज्यांनी या कार्यक्रमासाठी बक्षीस दिली त्यांचे खूप खूप धन्यवाद त्यांना. दोस्तों, अब एक ऐसा गीत आपके सामने पेश करने जा रहे हैं जिसे सुनकर आप यकीन करेंगे कि ईश्वर ये एकमात्र सत्य है जो इस दुनिया में कायम है. एक फिल्म में एक डायलॉग था, ये ऊपर वाला होता है ना, सबका प्रोग्राम एकदम फिट करके रखता है. इसलिए उसका जो प्रोग्राम होता है उसमें कभी भी टांग अड़ाने की कोशिश मत करना. वो प्रोग्राम, मैं यकीन दिलाता हूं कि वो प्रोग्राम चौपट हो जाता है. आइए पेश करके तो बताएं, फिल्म सत्यम शिवम सुंदरम का गीत आपके सामने पेश करेंगी पूजा.